मंडळी, आता तुमच्या समोर येतेय 3 ताऱ्यांची युती. पहिला तारा आहे तेजानं लुकलुकणारा सदा सतेज शुक्र तारा पंढरीनाथ कांबळे. विनोदाच्या अवकाशात आपलं अढळ स्थान निर्माण केलेला ध्रुव तारा अरुण कदम. आणि शास्त्रज्ञांनी नव्यानं मान्यता दिलेला स्वयंप्रकाशी खानदेशी तारा श्यामसुंदर राजपूत. तिघांचंही स्वागत आहे. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. गेले कित्येक महिने बेपत्ता असलेले ओमकार भोजने यांचा शोध घेण्यात MHJ पोलिसांना यश आलेलं आहे. गेले कित्येक महिने त्यांनी हुलकावणी दिल्यानंतर अखेर ते परडेच्या जाळ्यात सापडले. पुढची बातमी. समीर चौगुले यांच्या कपाळावर वसई विरार विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या कपाळाचं एकूण क्षेत्रफळ पाहता जगातल्या सगळ्यात मोठ्या विमानतळांमध्ये याचा समावेश होऊ शकतो. आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी माहिती. प्रसिद्ध अभिनेत्री बबिता कुमारी यांच्या खुनाच्या केसमध्ये पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा सापडलाय. एका चिठ्ठीत AK I hate you असा मजकूर बबिता कुमारी यांच्या हस्ताक्षरात सापडल्यामुळे हा AK नक्की कोण? अक्षय कपूर की अरमान खान की अजून कोणी, असे प्रश्न उभे राहिलेत. दरम्यान पोलीस, डॉग स्क्वॉड खुन्याचा कसोशीनं शोध घेत आहेत. बातमीपत्र संपले. दया, दरवाजा तोड़ दो. हफ हफ हफ. Hands up! You are under arrest. अरे वचरे काय फालतूगिरी आहे. आवरी शायनिंग मारून दरवाजा कशाला तोडला? बेल मारल्याची तर मी आलो असं उग राहिला. उच्चपट सिल्वेस्टर. थांबाला आवाज काढू दे कुत्र्याचा. अरे तुम्ही लोक कोण? हाय कोण बाला हाय कोण तुम्ही लोक? अंडर कव्हर ऑफिसर MHJ पोलीस. आम्ही तुला इथे अटक करायला आलेलो आहे. बसऱ्या अटक मटक खेळायचं होतं त्यावर नुकसान कशाला केलं? बेल वाजवल्याची परत ती चूक केली तू. इकडे मारले, इकडची रिॲक्शन दिली. येडे का तू? अरे हो, काय झालं? बबिता कुमारीच्या खून करून इथे लपून बसलाय तू. मी खून केलं? तो हे तुम्हाला कुणी सांगितलं? सांगायची काय गरज आहे? घटनास्थळी आम्हाला आहे ना रक्ताने माखलेला रुमाल सापडला. तो रुमाल आहे ना, तो याला सुंगवला आणि त्याच्यानंतर तो जुहूवरून जो काय पडत सुटला तो डायरेक्ट इथे खोपोलीपर्यंत. कळलं का सिल्वेस्टर? सर्च द एंटायर एरिया. कम ऑन, गो फास्ट. यस सर. कम ऑन. तुरे इकडे रे, तुरे काय झालं? इकडे. का बरं खून केला सांग, पटकन सांग. अरे कुठं खून केलाय काय वाचाऱ्या? केलं तू? मी कसा खून केलाय? हे- तिच्या असला ती बबिता कुमारी कोण आहे वाचडी मला एकदम माहित पण नाही. नाही? मी कशाला बबिता कुमारीचा खून करू? Shut up, पलटच. Oh my God, सिल्वेस्टर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. बॉय. खरं हो, काय झालं? बबिता कुमारीला तू ओळखत नाही ना? नाही. मग तिच्या फोटोचे मॅगझिन कुठून आलं रे? एक मिनिट हा? एक मिनिट मला जरा बघू द्या. हा. हो, ही बबिता कुमारी आहे. हेच आहे. फोटो कसं काय तुझ्या घरात? ऍक्च्युली ते काय झालं, हा. एका रम्य संध्याकाळी चालतं पण आहे. पटकन सांग. अरे काल संध्याकाळी मला भूक लागली म्हणून मी सुकी भेल खायला त्या भैयाकडे गेलो. बरं. 100 रुपये त्या वासारेकर सुट्टे नव्हते. हा. त्यांनी 90 रुपयाचं म्हणा हे पुस्तक दिलंय. असं. आता मला काय माहिती ही वासारी इच्छा खून होणार आहे तर. किती चाट्या मारशील रे? नाही ना, ऐका ना माझं. आमच्या Oh my God, सिल्वेस्टर, वेल डन, वेल डन. अरे बाप रे, मर्डर वेपन. नाही, नाही.
खून करून चाकू घरात लपवतो का रे? या चाकूने मी खून केलाय. वा. एक काम करा साहेब, हा. तुम्ही या चाकूने आहे ना तो चिकू कापा. जर तो चिकू कापला गेला हा. तर मी इकडच्या इकड तुमच्या समोर नागवं नाचत इथेच नाचत नाचणार नाचत. नाही. बर बघतो तो चिकू फक्त तुम्ही कापून दाखवा. नाही नाही, चिकू तुम्ही कापा. काप. कापला. नाच. नागवा नाच. सॉरी ऍक्च्युली काय झालं, नाही? त्या चाकूला धार नाही आहे हो. तो चिकू मऊ आहे असं का? त्याच्यामुळं कापला गेला. अरे चिकूला असं 2 हाताने पकडलं तरी त्याचे 2 तुकडे होतात. बर. मी ऍक्च्युली फल चुकलं ते सचरफंद गचरफंद. अरे कुठला फल आहे तेव्हा सरस कुठला फल आहे? सफरचंद. सफरचंद हाफ कापून दाखव. हात कापून कापून दाखव. दाखव. बर बर कापतो आणि जर तू कापतो. कापलंस हा. ना तर मी इकडच्या इकडे नागवं नाचून दाखवतो. बरं. काप काप काप. बोललं ना साहेब तुम्हाला, इच्छा असला त्याला त्या चाकूला धार नाही आहे हो. तुम्हाला किती वेळा सांगतोय, तुम्हाला कळतच नाही. अंडर कवचवाले. अंडर कवच नाही, अंडर कवर ऑफिसर आहे मी. पण मला सांगा, असं तुम्हाला का वाटतं की मीनीच खून केलाय म्हण? कारण सिल्वेस्टर कधी चुकत नाही. वास घेत घेत तो तुझ्याच घरात का बरं आला रे? आणि त्याच्याशिवाय ना आमच्याकडे बबिता कुमारीची एक चिठ्ठी पण आहे. त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे, काय? AK आय हेट यू. आधी मला असं वाटलं होतं बा AK म्हणजे अरमान कपूर किंवा अरमान खान असा कोणीतरी असेल बा मोठा स्टार. पण AK म्हणजे अरुण कदम आहे. आज कडलं भलते लफडे करतो तू. हिरोईन सोबत लफडे ठेवले होते का रे? मी तुम्हाला सांगतो, म्हणजे बायकोची शपथ घेऊन सांगतो, लांब लांब पर्यंत कुठल्याच हिरोईनची माझा कधीच संबंध नाही नाही हो. सिल्वेस्टर. नाही लफडा नाही तुझं. लफडा नाही का? सांगतो सांग सांग चुकलं पटकन सांग. चुकलं माझं सांगतो. हा. माझ्या आयुष्यामध्ये एखादी एक हिरोईन येऊन गेलेली आहे. ती मला जामच आवडत होती, माझ्या मनात जामच भरली होती. तुम्हाला बरं. सांगतो, म्हणजे मी गावी नाटक बघायला गेलो होतो ना, तिकडे त्या नाटकामध्ये ती हिरोईन काम करत होती. हा. ती मला जाम आवडली. असं. आवरी मनात भरली ना, हे काय? मी मागं जाऊन मेकअप रूम मध्ये तिला भेटलो. बर. तिकडे जाऊन बघतो तर काय, अरे ती हिरोईन नव्हतीच, मग तो प्रभाकर मोरे होता. तेव्हापासून हिरोईन पारकरचा मला नोशा आलाय. सई तामणकर कडे बघितलं तरी मला तिच्यात प्रभाकर मोरे या प्राजक्तच्या मालिकेला बघितलं तर तिच्यात पण मला प्रभाकर मोरेच दिसतो. बस रे इकडे. तू खरं सांग, खून का केला तू? हा पापलेला विकृत खूनी आहे तू. ऐका ना, माझं काही संबंधच नाही. तुझा संबंध नाही. असा कसा संबंध? हा कोण आहे रे? हे कोण आहे मला माहिती नाही. आणि ही बाई कोण आहे? अरे ही माझी बायको. हातला नाही काय फालतूगिरी. यो कोण आहे माणूस माझ्या बायकोच्या गळ्याने हात टाकून फोटो काढला ना, माझ्या बायकोने यो फोटो घरात लपून ठेवलाय. त्याच्याबद्दल आम्हाला जैन सर. जैन सर. बबिता कुमारीच्या खुनी सापडला? अरमान कपूर. बर 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 बर. ओके सर. हो सर, येतो सर. हे कोण आहे? ते जाऊ दे. सॉरी आम्ही तुम्हाला त्रास दिला. ओरिजिनल खुनी सापडलेला आहे. अरमान कपूर खुनी येतो. अच्छा, पण यो कोण आहे तो शोधा ना. तो अरमान कपूरच आहे. यो! हो. हनुमान कपूर आहे हा. ना. माझ्या बायकोच्या गळ्यात त्याने हात घातला ना. अरे बोलले काय माझ्या बायको. पण माझी बायको आहे कुठे? ते आम्हाला नाही माहिती. अरे मला तिला कॉंग्रॅच्युलेशन करायचंय. म्हणजे माझ्या बायकोसाठी त्यांनी बबिता कुमारीचा खून केला. अरे मला तिला भेटायचंय. काँग्रेस कधीच हात चुकत नाही माहितीये का?
याला वास येत होता अरमान कपूरचा, म्हणून वास घेत घेत हा इथे आलेला आहे. कारण या घरात अरमान कपूरचा वास आहे. कळलं ना? आता विचार कर काय झालं ते. चल बाहेर. आम्हाला काय नाही करत. आम्ही बघू काय करायचं. चल. ॲज युजल मस्त झाला परफॉर्मन्स. आता ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, धमाल परफॉर्मन्स होता. पॅडीदा ह्या कॅरेक्टरसाठी खूप एनर्जी, खूप म्हणजे प्रचंड एनर्जी रिक्वायर्ड होती आणि तू एक क्षणसुद्धा ती ढळू दिली नाहीस, याबद्दल तुझं अभिनंदन. सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस, फारच छान, मजा आली. अरुंडा मस्त, फारच मस्त. श्यामदादा तुम्ही आज खूप रुबाबदार दिसताय आहा, आणि नेहमीप्रमाणे धमाल धमाल आणि टोटल धमाल. प्रसादा, लाल शर्टाखाली पिवळी पॅन्ट घालून तेवढ्याच आत्मविश्वासाने वावरणारा माणूस जगात मी तरी दुसरा पाहिलेला नाही. आरण्या, तुझ्या अंगावर आणि तुझ्या अंतर्मनात काहीही टाकलं तरी तू त्या आत्मविश्वासानेच कॅरी करतोस. पॅडॅक, मुळात तू कुत्रा आहेसच, त्यात तू कुत्र्याची भूमिका करत असताना म्हणजे डबल धमाका, डबल एनर्जी. श्याम्या, मजा आली. छान छान बारकावे टिपलेस तू. मर्डर वेपन डायरेक्ट हातात घेतलंस, छान वाटलं. वंडरफुल, नाईस नाईस. वा वा, थँक्यू सो मच गाईज. मंडळी, आता इथे वेगवेगळ्या ग्रहतारकांची युती होऊन विनोदाचा लखलखाट होणार आहे. आता तुमच्या समोर येत आहेत चिपळूणचे नेपच्यून प्रभाकर मोरे, हास्य शलाका वनिता खरात, खानदेशी नक्षत्र श्यामसुंदर राजपूत आणि कोकणची चांदणी रसिका वेंगुर्लेकर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, तुम्ही देव माणूस आहात. किती पैसे पाहिजे तुम्हाला मोरे? नाही, पैसे नाही, पण तुम्ही ना महापुरुष आहात. सुट्टी पाहिजे तर मिळणार नाही. नाही नाही सर, सुट्टी नको. तुम्ही ना माझ्या आधारस्तंभ आहात. मोरे, तुम्ही हिशोबात काही गोड तर नाही केला ना? नाही साहेब. 1 लाखावर तुम्ही 7 शून्य तर नाही टाकले ना? नाही, मग? पण लाखावर 7च शून्य असतात ना. मोरे, कोटीवर 7 शून्य असतात, लाखावर 5 शून्य असतात बरं का? 5च असतात. हा. हो सर. हो, तुम्ही केवढ्या हुशार आहात. माय गॉड. मोरे, काय चालू आहे? का बरं एवढा मस्का मारताय तुम्ही? काही नाही, माझी बायको आहे हा. ना, डबा घेऊन येणार आहे ऑफिसमध्ये. मग पटकन जेवण कामाला लागा बा. नाही नाही, पण सर घोल झालाय. काय? तिला मी सांगितलंय की ह्या ऑफिस मधला मी मेन साहेब आहे. ठीक आहे ना. काय सांगितलं तुम्ही? साहेब साहेब म्हणजे कसं, फक्त आजच्या दिवस तुम्ही हा. आजच्या दिवस ना हा. माझ्या हाताखालचे कर्मचारी व्हाल. तुम्हाला जरा पण लाज वाटत नाही का? हो, काय सांगू, हो माझ्यावर आबाल कोसळलाय साहेब, आबाल कोसळलाय. झालं काय नीट सांगा. साहेब, हे बघा, ही वेळ आहे हा. ना, शत्रूवर पण येऊ नये साहेब. म्हणजे नेमकं काय झालं? साहेब, हा. मला बायको आहे. नाही, हा त्रास सगळ्यांनाच असतो. नेमकं काय झालं ते सांगा. माझी बायको फार चांगली आहे. नाही, हे जरा अपवादात्मक आहे बुवा, पण सांगा काय झालं ते. साहेब, ती हा. माझ्यावर खूप प्रेम करते हो. तो तिच्या नाईलाज असेल, पण नेमकं काय झालं ते सांगा बा. तिला ना सारखी सारखी थाप लागत होती हा. ना, म्हणून मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. हा. तर डॉक्टर म्हणाले हा. तिच्या हार्टला काय? बापरे बाप. होल आहे, होल. ती कधी पण मरेल हो. म्हणजे तुम्हाला सांगतो, ती फक्त मरणाचा दिवस मोजते साहेब. प्लीज, म्हणजे मी काहीच करू शकत नाही. माझ्या फार मोठा- सांभाळा मोरे. आपल्या हातात काहीच खरं आहे, नसतं. साहेब. जिथे विज्ञान काही करू शकत नाही, तिथे आपण काय करणार हो? तुम्ही करू शकता साहेब. मी म्हणजे? ती आता डबा घेऊन येईल हा. ना, तर मी तुमचा बॉस आणि तुम्ही माझ्या हाताखालचे कर्मचारी व्हाल. नाही, पण त्याच्याने काय होईल? साहेब, हा. अहो, ती मरताना निदान अधिकाऱ्याची बायको म्हणून मरेल हो. मग तिला बरं वाटेल. प्लीज, म्हणजे नाही, ठीक आहे काही हरकत नाही बा. तुमच्या बायकोला आनंदी ठेवण्यासाठी आपण करू बा. मी होतो तुमच्या कर्मचारी. ठीक आहे. हॅलो. हा, साहेब मधला ऑफिस स्पीकिंग. आपलं ऑफिस मधला साहेब स्पीकिंग. हा हा हा. आलीस तू? एक मिनिट. कोटकान नाही यार, कोटकान तू पटकन. हा, एक मिनिट. हॅलो हॅलो. तिकडे येऊन उभा, तिकडे. हा हा, हॅलो. हा, बघ, एक काम कर. हा, तिथे कर्मचारी उभा आहे माझा ऑफिस मधला. हा 502 नंबरचा केबिन.
हा ये हा ओके हा चालेल चालेल खूपच लवकर बेरिंग पकडलं तुम्ही. बायको आल्यानंतर बेरिंग पकडा ना. जरा घाई झाली तुमची नाही. दानी हा. ओ दानी Yes. अहो, कुठं हायसा तुम्ही या कोण आहे कर्मचारी याच का ते शामिया वेलकम मॅडम. टकली कसं दिसतंय असू दे अयो पण तुमची हे कॅबिन मस्त आहे हा. एकदम हे मस्त cabin आहे. Cabin मस्त आहे एकदम. एकदम भारी चाललंय cabin. मोरे साहेब इकडे या ना, इकडे या ना, इकडे या ना. इकडे या ना तुम्ही. व्हॉट इज दिस टॉकिंग फॉर अबाउट फॉर यांच्या आर्ट मध्ये बोगदा तयार होतोय. अरे रस्त्यावरून चालता चालता बोगदे पाडत पाडत येत असतील या. ते फक्त वरवर आहे साहेब वरवर आहे आतून ना ती पूर्ण पोखरलेली आहे हो. अहो त्यांच्या सोबत काय बोलत बसलाय ऐक ना, हा. इथं जेवणाचा डबा आणलाय मी. बरोबर आहे, ऐक ना. इथं बसा चल अरे जेवणाचा डबा. ऐक ना अरे मी बॉस आहे ना हा माझी बायको इथे बसून मला जेवायला घालणार आहे का ठीक वाटत नाही अहो जेवणाचं ऐक ना प्लीज यार ए श्याम्या तो डबा उचलून ठेव तिकडे ठीक आहे. हा. कर्मचारी हे काम कर ये इथं बस. कर्मचारी आउट आउट डोंट टॉक अबाउट एनी फर्टिलायझर दॅट आय शॅल ऑलवेज हॅव द पर्सनॅलिटी यू इज वर्किंग फॉर फास्ट नॉट अ मुवमेंट एनी फर्टिलायझर दॅट आय शॅल हॅव द पर्सनॅलिटी what is this huh? I want result for office. I'm crore of business is nothing for else for fertilizer that's having to nonsense. Should I send all these things to head office, sir? Shut up! चुकीचा इंग्रजी बोलायचं नाही इंग्रजी बोलता येते ना तुला शिक्षण आहे तुझं डोंट टॉक विथ मी इज फर्टिलायझर दॅट This is too much, sir. शट अप फर्टिलायझर दॅट आय शॅल हॅव पर्सनॅलिटी काय इंग्रजी बोलताय वया मी तर उगाच तुम्हाला एकदम त्रास देतो सॉरी माझाच मेली जळलीचा त्रास झाला तुम्ही इथं बसा जेवणाचा डबा आणलाय मी खाऊन घ्या माझ्या हातानं भरवते हो, सावकाश, सावकाश, वहिनी तुम्ही एवढी धावपळ करू नका. तुम्हाला त्रास होईल बरं का. म्हणजे ते तुला काय करायचं रे मुड द्या अरे मध्ये मध्ये कशाला बोलतोय ऐक. तुला जे इंग्रजी मध्ये सांगितलं ते कर ना फर्टिलायझर हॅलो. हॅलो शामू डार्लिंग अगं बोल ग. काय करतोयस लंच ब्रेक झाला का हा झालं ना. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे काय ग मी ना तुझ्या ऑफिसच्या खाली आले खाली आली तू. हो आज गुलाबजाम केले होते ना मग म्हटलं तुझ्यासाठी घेऊन ओके. सेकंड फ्लोअरलाच आहे ना तुझं ऑफिस नाही मी खाली येतो ना. तू नको नाही मी येतो. कशाला मला ऑफिस बघायचं मीच येते अरे, ना हॅलो, वर. हॅलो. आले 2 मिनिटात आले अरे हॅलो. मोरे साहेब लवकर या. वेट नाही. One minute, I coming. What happened? मोरे माझी बायको येते इथे. हा लग्नानंतर पहिल्यांदा ऑफिस बघायला येते ती. आता काय करायचं हा ती येऊन बापरे जाईल. म्हणजे तुझी बायको माझे नाही म्हणजे माझी बायको जाणार आता मी काय करायचं नाही, काळजी करू नका. काहीतरी करू आपण. काहीतरी मॅनेज करू. टेन्शन घेऊ नका. काहीतरी अहो, करू. तुम्ही काय बोलत बसलाय त्यासोबत या ना जेवायला इथं बरं. थंड होते जेवण You take this file. Looking for fertilizer. Then I shall. I told it. Nothing else. Hey, I'm sorry. It's karma. Okay. शामू डार्लिंग ये. हाय. किती भारी आहे तुझं ऑफिस मस्त आहे आपलं ऑफिस. ओके मी तुझ्यासाठी गुलाबजाम आणि छोले भटुरे करून आणलेत वा, वा. पटकन खाऊन घे गरम गरम ए बाई अगं कमी खायला घालतो नवऱ्याला एक्सक्यूज मी रोज दुपारी जेवतोय आणि झोपायला जातोय माझ्या नवऱ्याच्या डोक्याला ताप झालाय केवढं काम वाढलंय त्याचं एक मिनिट ही बाई कोण आहे ही बाई कोण आहे? ऐक ना. तू तुझी शामू डार्लिंग आहे ना त्याच्या मोऱ्या साहेबांची बायको आहे ती. एक मिनिट मोरे साहेब म्हणजे शामू हा मोरे तर तुझ्या हाताखाली काम करतो ना काय बोलते बाई ए बाई माझ्या नवरा कोणाकडे बघल हा तो नवऱ्याकडे बघल माड बघल माझ्या घराकडे बघल माड पोरं बाळ आहेत की नाही माझ्या कपड्याकडे बघून वाटते का मी बॉसची बायको आहे हा? तुझ्याकडेच बघून वाटते तू बॉसची बायको आहे अगं वाटतंय म्हणजे मी आहेच बॉसची बायको बॉस बाई मा नवरा बॉस आहे हा? माझा नवरा बॉस ऐका ना. ए मा नवरा बॉस आहे जास्त बोलू नको ऐका ना. तुझा ऐका ना. मी- मोरे साहेब आता तुम्ही सांगता का मी सांगू. Yes, I was talking for fertilizer. Then अरे बंद करा ना इंग्लिश. 2 मिनिटं द्या ना साहेब प्लीज 2 मिनिटं प्लीज पाय पड इकडे कौशल काय? शामीकडे. मी काय म्हणतो
उगाच भांडत बसू नको. ही श्यामेची बायको आहे ना, तिच्या ना हार्टला होल आहे, होल. हा, ती कधी पण मरल. काय आहे, तिला बरं वाटावं ना म्हणून तो काय म्हणालाय तिला की मी या ऑफिस मधला बॉस आहे. येताना कोट घालून येतो आणि तो बघ कोट तिथं काढून ठेवतो. हा बघे, तिला उगाच त्रास देऊ नको. हा, सॉरी बोल, सॉरी बोल. मग आधी नाही का बोलायचं? अरे, मी फाटक्या तोंडानं काय पण बोलले. बरोबर आहे. मी बोलते तिला. सॉरी बोल, फक्त सॉरी बोल. जाऊ ओ दे. हा. बाईसाहेब, सॉरी हा. तुमचा नवराच साहेब आहे इकडचा. मग बाई मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते ना, माझाच नवरा बॉस आहे. तुमचाच उगाच आपलं तुम्ही मला बडबड तुम्ही करू. हळू एवढ्या जोरात हात वर नका करू. चल. तुम्हाला ते हार्टच्या होल मध्ये त्रास होईल, जरा हळूहळू. काय 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 म्हणाल? ऐ, हार्टच्या होल म्हणजे? तुम्हाला हार्टचं होल आहे ना इथं. अगं ए बाई, माझ्या हार्टला होल वगैरे काही नाही. ही माझी मरण आहे. ऐका, त्यामुळे ऐका. सांगायला ए, जाऊ दे. नाही, ऐका 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 ऐकते मी, अहो हळू बोला. तुमच्या हार्टला होले, त्याच्या बोगदा होऊन तुम्ही मरणार आहे. माझ्या हार्टला होल आहे? मग मला काय झालंय? मी एकदम ठणठणीत आहे. मोरेंनीच सांगितलं की तुमच्या हार्टला होल आहे, त्याच्यामुळे तुम्ही नाटक करा. म्हणून मी नाटक करतोय कर्मचारी असल्याचं, ते बॉस असल्याचं, कारण तुमच्या जीवाला बरं वाटावं म्हणून. काय? माझ्या हार्टला होल पडला. श्याम्या, मी मरणार. मोरे मोरे मोरे, हात चुकला, हार्ट इकडे असतं. भलते फर्टिलायझर करत होते ना तुम्ही. आता मी तुम्हाला फर्टिलायझरचा अर्थ सांगतो. मी तुम्हाला उचलून आपटणार, नंतर जमिनीत पुरणार, त्याच्यानंतर तुमचे जे होईल ना त्याला म्हणतात फर्टिलायझर. कळलं का? भाऊजी तुम्ही साईड लावा. हा, मी विचारू शकतो. आता यांचं काय ते फर्टिलायझर आहे ना, मीच करणार. तुमच्या तर आता टाका खाली. बहारदार ॲज युजल. मज्जा आली. सुबब. आता ऐकूया दर्दी हास्यरसिकांची दाद. सई. धमाल होता परफॉर्मन्स. वने, तू जितकी ताकदीची अभिनेत्री आहेस तशीच तुझी दणदणीत एंट्री होती. फार मस्त एंट्री होती, मला फार आवडली. मोरे मस्त. तुमची पंचायत झालेली मला आवडत नाही, प्लॅटॉनिक गेट्स हर्ट, पण ठीक आहे, आज फारच मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही चौघांनी ती छान फुलवलीत. मस्त. प्रसादा. वाह, खूप मजा आली. मला पर्सनली मला फार्स हा प्रकार भयंकर आवडतो आणि हे स्किट बघून मला फार्सची खूप आठवण झाली. मोरे, तुझं इंग्लिशही अफलातून, म्हणजे शिकण्यासारखं होतं त्यातनं बरंच काही. वनिता, तुझ्यावर जबाबदारी होती स्किट उचलायची, ती तू पार पाडलीसच, पण त्यासोबत तू मोरेंनाही उचललंस. ये बाद. वंडरफुल. आणि बाकी तुझं बेरिंग, तुझं टायमिंग याबद्दल काही वेगळं बोलायची गरज नाही. मजा आली, खूप मजा आली.